नमस्कार. मी अभिजित चंदूरकर विशाल एंटरप्राइजमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. आता आम्ही गेले 1.5 महिने हे जे बातम्या ऐकतोय 15-20 दिवस झाले की स्प्युरियस बोगस सप्लाय. तर माझं एक म्हणणं आहे की आम्ही हे बोगस सप्लाय आम्ही केलेला नाहीये. ज्यावेळी रिपोर्ट आला FDA कडनं की हे स्प्युरियस आहे, त्यावेळी आम्हाला पण कळालं की हे बोगस आहे. त्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यांना कळवलं की बाबा हे तुम्ही मटेरियल थांबवा आणि आम्हाला काय तुमच्याकडे शिल्लक साठा असेल तो आम्हाला परत करा. तसे आमच्याकडे लेटर्स आहेत, हे आहेत. आणि मुळात म्हणजे आम्ही हे मटेरियल तयार केलेलं नाहीये. आम्ही डिस्ट्रीब्युटर आहोत, मॅन्युफॅक्चर नाही आहोत. आम्ही ज्यांच्याकडनं माल घेतला त्यांच्या आम्ही ड्रग लायसन, त्याचा GST, इनवॉइस, त्याचं आपलं टेस्ट रिपोर्ट, GMP सर्टिफिकेट हे ऑथेंटिक आहे का नाही बघूनच आम्ही माल खरेदी केला त्यांच्याकडनं आणि तो आम्ही हाय असा गव्हर्नमेंटला सप्लाय केला. मग ह्यात आमचा कुठं दोष आहे हे आम्हाला सिद्ध करा. विशाल एंटरप्राइज बोगस हे बोगस म्हणजे काय आहे नेमकं प्रकरण काय? कारण आम्ही जर ऑथेंटिक आहे, आमच्याकडे प्रूफ आहेत सगळे, आम्ही त्या माणसाकडनं मटेरियल घेतलं, उलट आमचीच फसवणूक झाली आहे ना त्यांच्याकडनं. आम्ही FIR सुद्धा दाखल केलेली आहे इथं कोल्हापुरात त्यांच्या विरोधात. आमचीच फसवणूक केली आहे त्यांनी मॅन्युफॅक्चरमध्ये. जर आपण एखाद्या मेडिकल मध्ये जाऊन एक मेडिसिन घेतो किंवा एक टॅबलेट घेतो, त्याचा आपण विचार करून घेतो का की बाबा याचा टेस्ट रिपोर्ट झालाय का, कुणी बनवलंय, ह्याचं काय आहे, ह्याचे घटक कोणते आहेत, आपण घेत नाही तसं. मग ह्यात आम्ही पण तसंच केलं, फक्त आम्ही त्याचं काय चेक केलं, ड्रग लायसन, त्याचा टेस्ट रिपोर्ट, त्याचं GST सर्टिफिकेट आणि GMP सर्टिफिकेट. मग ह्याच्या आधारे आम्ही काळजी घेऊनच, आणि ड्रग कॉस्मेटिक ऍक्ट तेच सांगतं की एखादा डिस्ट्रीब्युटर जर एखाद्याकडनं मटेरियल जर घेत असेल तर ते ह्या 3 गोष्टी पालन कराव्यात. आम्ही ह्या 3 गोष्टी तंतोतंत पालन करून आम्ही हे सप्लाय केलेलं आहे. मग ह्यात आमचा दोष कुठला सांगा? आता आम्ही ह्याच्या विरुद्ध आम्ही मॅन्युफॅक्चरचे हे केलेलेच आहे. आम्ही रीट दाखल केलेली आहे हायकोर्टात सुद्धा. दाद मागणार ना आम्ही, त्यांना आमची नाहक बदनामी होत चाललेली आहे. आणि माझी मीडियाला पूर्णपणे कळकळीची विनंती आहे की विशाल एंटरप्राइज बोगस, विशाल एंटरप्राइज हे करू नका. ह्याच्यापर्यंत जावा तुम्ही, मुळापर्यंत जाऊन काय ते हे निर्णय